नमस्कार सर्वांना. तांदळाची उकड येत नाही तर हरकत नाही, आपण आज अगदी सोप्या पद्धतीचे उकडीचे मोदक शिकणार आहोत. घरी आपण चपातीसाठी कणिक बनवतो ना, अगदी तशाच पद्धतीची आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे. चपातीच्या पिठासोबत आपल्याला 1 वाटी मैदा घ्यायचा आहे व चवीपुरते मीठ घ्यायचे आहे. सारण बनवणं तर काय सोपंच आहे. कढईत घ्या साजूक तूप. तूप कडले की लगेच त्यामध्ये टाका काजू, मनुका, बदाम इत्यादी. तुपामध्ये छान सर्व ड्रायफ्रुट्स तळून घ्या. त्यामध्ये ऍड करा खवलेला नारळ व गूळ व सर्व मिश्रण एकजीव करून घ्या. कणकीचा गोळा तयार करून एक मोठी चपाती करून घ्या. बनवलेल्या चपातीवरती एखाद्या झाकणाच्या सहाय्याने गोल चकत्या करून घ्या. तुम्ही पाहू शकता की आपले सारण एकजीव झालेले आहे गुळासोबत. आता त्यामध्ये वेलची पावडर टाका. सारण थंड झाले की थोडे थोडे सारण त्या गोल चपातीच्या चकत्यांवरती ठेवा व त्याच्यापासून सुंदर असे मोदक बनवा. तयार झालेले सर्व मोदक 10 ते 15 मिनिटं वाफवून घ्या. तुम्ही पाहू शकता की गव्हाच्या पिठापासून आपण किती छान सुंदर असे झटपट उकडीचे मोदक बनवलेले आहेत. तुम्हाला ही जर सोपी रेसिपी आवडली असेल तर मला नक्की कमेंट करा आणि माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.